दोनदा राज्याचे मुख्यमंत्री राहिलेले अशोक चव्हाण यांचा भाजपमध्ये प्रवेश। उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत मुंबईमध्ये भाजप प्रवेश। 2 वेळा मुख्यमंत्री 5 वेळा मंत्री राहिलेल्या अशोक चव्हाणांचा प्रदीर्घ राजकीय प्रवास, यामध्ये बरेच चढाव उतार पाहायला मिळाले। काँग्रेसचे महाराष्ट्रातील 2 वेळा मुख्यमंत्री, 5 वेळा मंत्री, 2 वेळा प्रदेशाध्यक्ष पदाची धुरा सांभाळलेले दिग्गज नेते अशोक चव्हाण यांनी सोमवारी धक्कादायक निर्णय घेत काँग्रेसला सोडचिठ्ठी दिली। त्यांच्या भाजप प्रवेशाची चर्चा राहुल गांधी यांच्या भारत छोडो यात्रेपासूनच सुरू होती आणि पक्षाच्या इतर नेत्यांनीही या केवळ अफवा असल्याचं सांगितलं होतं। अशोक चव्हाणांचा राजकीय प्रवास हा प्रदीर्घ आहे। 29 ऑक्टोबर 1958 साली मुंबई येथे अशोक चव्हाण यांचा जन्म झाला। 14 मे 1982 ला अमिता शर्मा यांच्याशी ते विवाहबद्ध झाले। वडील माजी केंद्रीय गृहमंत्री शंकरराव चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांनी सक्रियपणे राजकारणात प्रवेश केला। 1984 ला महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसचे ते सरचिटणीस होते। मार्च 1987 ला नांदेड लोकसभेच्या पोटनिवडणुकीतून पहिल्यांदा ते संसदेत दाखल झाले। 1989 साली लोकसभा निवडणुकीत जनता दलाच्या लाटेत डॉक्टर व्यंकटेश काब्दे यांच्याकडून त्यांचा पराभव झाला। 1992 साली शरद पवार यांच्या मंत्रिमंडळात नगरविकास आणि सार्वजनिक बांधकाम राज्यमंत्री, उस्मानाबाद आणि बुलढाण्याचे पालकमंत्री अशी कारकीर्द त्यांनी भूषवली। फेब्रुवारी 1993 मध्ये विधान परिषदेवर त्यांची नियुक्ती झाली। 1999 ला ऑक्टोबर महिन्यात तत्कालीन मुदखेड विधानसभेतून 35,000च्या मताधिक्यानं ते विजयी झाले। 2 नोव्हेंबर 1999 ला विलासराव देशमुख यांच्या मंत्रिमंडळात ते महसूल मंत्री म्हणूनही कार्यरत होते। सप्टेंबर 2003 साली सुशील कुमार शिंदे यांच्या मंत्रिमंडळात परिवहन मंत्री म्हणून त्यांनी कार्यकाल भूषवला। ऑक्टोबर 2004 मध्ये मुदखेड मतदारसंघातून 70,000 मतांनी ते विजयी झाले आणि उद्योग खात्याचे मंत्री म्हणून त्यांची नियुक्ती करण्यात आली। 2008 साली ते राज्याचे मुख्यमंत्री होते। ऑक्टोबर 2009 मध्ये नव्यानं निर्माण झालेल्या भोकर मतदारसंघातून 1 लाख मतांनी ते विजयी झाले आणि नोव्हेंबर 2009 साली दुसऱ्यांदा मुख्यमंत्री झाले। मे 2014 मध्ये नांदेड लोकसभा मतदारसंघातून 82,000च्या मताधिक्यानं विजयी होऊन त्यांनी पुन्हा एकदा आपलं वर्चस्व सिद्ध केलं। मात्र 2010 साली आदर्श घोटाळ्याच्या आरोपानंतर त्यांना मुख्यमंत्री पदाचा राजीनामा द्यावा लागला। बरेच वर्षांनी हे सर्व प्रकरण आटोक्यात आल्यानंतर जानेवारी 2017 मध्ये काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षपदी त्यांची पुन्हा निवड करण्यात आली। मे 2019 मध्ये भाजपचे प्रतापराव चिखलीकर यांच्याकडून 42,000 मतांनी त्यांचा पराभव झाला आणि प्रदेशाध्यक्ष पदाचाही त्यांना राजीनामा द्यावा लागला। त्यानंतर पुन्हा एकदा ऑक्टोबर 2019 मध्ये भोकरमधून 52,000 मतांनी ते विजयी झाले। 5 डिसेंबर 2019 मध्ये उद्धव ठाकरे यांच्या मंत्रिमंडळात सार्वजनिक बांधकाम मंत्री म्हणून त्यांनी कारकीर्द भूषवली। 2022 साली शिंदे गटाची बंडखोरी आणि ठाकरेंनी राजीनामा दिल्यानंतर त्यांचं मंत्रिपद गेलं। तसेच नुकतेच 12 फेब्रुवारी रोजी काँग्रेस पक्षाचा आणि आमदारकीचा राजीनामा दिल्याची खळबळजनक घटना समोर आली। त्यांच्या सांगितल्याप्रमाणे प्रदेश काँग्रेसच्या कारभारात समन्वयाचा अभाव दिसून येत होता। प्रदेशाध्यक्ष नाना पटोलेंवरही ते नाराज असल्याचं बोललं जातं। पक्ष जिंकावा यासाठीचे कोणतेही नियोजन नव्हते, या शब्दात माजी मुख्यमंत्री व ज्येष्ठ नेते अशोक चव्हाण यांनी याबद्दल खंत व्यक्त केली। काँग्रेसच्या राजीनाम्यानंतर त्यांनी प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या कार्यशैलीवरही नाराजी व्यक्त केली। निवडणूक जिंकण्याच्या दृष्टीनं कोणतीही तयारी पक्षात दिसत नव्हती। प्रदेशाध्यक्षांनी सर्वांचं ऐकून पुढे जायचं असतं, परंतु लोकसभेची लढाई आपण जिंकणार कशी असा प्रश्न माझ्यासह अनेकांना पडला होता। त्या दृष्टीनं चर्चा, अंमलबजावणी होत नव्हती, राजकीय व्यवस्थापनही दिसत नव्हतं। आताची वेळ ही रस्त्यावर उतरून आंदोलन करण्याची, लोकांचे प्रश्न तडीस लावण्याची असताना पक्षांतर्गत प्रशिक्षण वगैरे चाललं होतं। या सगळ्या कार्यशैलीबद्दल मी बोललो असता त्याची दखल घेतल्या गेली नाही। विशेष म्हणजे पक्षामध्ये टीमवर्क दिसत नव्हतं, त्यामुळे मी किती वाट पाहायची असं मत त्यांनी व्यक्त केलं। अशावेळी अपेक्षित बदल पक्षात घडून आणण्याऐवजी पक्ष सोडला असल्याचं त्यांनी सांगितलं। मोदी यांच्या कार्यकाळात पायाभूत सुविधा प्रकल्प देशात मोठ्या प्रमाणात उभे राहिले। अनेक लोकाभिमुख योजना आणल्या गेल्या आणि उपलब्धी आपण मान्यच केल्या आहेत। विकसित भारत संकल्पनेतून चंद्रयानपासून अनेक गोष्टीही त्यात नक्कीच येतात। काहींचे मतभेद नक्कीच असतील, पण फक्त विरोधासाठी विरोध करण्याला अर्थ नाही असं म्हणून त्यांनी भाजपाचं समर्थनही केलं। आता चव्हाणांची
पुढील वाटचाल कशी असेल हे येणारी वेळच सांगेल। व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, मंडल न्यूजच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा, तसेच फेसबुक पेजला फॉलो करा।